या कथेतील पात्र, स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा. कथा पाणभूत. लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील. भाग 13. मी मोबाईलकडे पाहत घाईघाईत दर्ग्याबाहेर आले. दर्ग्याबाहेर हेमा उभी होती. मला बघताच तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ती खूप रागात होती. मी धावतच तिच्याजवळ गेले. हेमा म्हणाली, मला वाटलंच होतं तू इथे असशील. दुपारपासून आम्ही सगळे तुला शोधतोय. मी घरात कुणालाच सांगितलं नाही की तू इथे असशील. एवढ्या फेऱ्या मारल्या मी तुझ्यासाठी. तू मूर्ख आहेस का? तुला दर्ग्यातून बाहेर निघताना घरातून कुणी पाहिलं असतं ना, मग समजलं असतं तुला. आणि हे तुझे कपडे माखले कसे, केस पिंजारलेत. काय करत होतीस तू? एवढा वेळ दर्ग्यात काय करत होतीस? मी म्हणाले, सॉरी यार, थांब ना, किती ओरडशील. मी चुकून पडले म्हणून कपडे माखले. हेमा म्हणाली, अरे कुठे पडलीस? लागलं नाही ना तुला? मी म्हणाले, नाही ग, चल आता. हेमा म्हणाली, घरात काय सांगशील? कुठे गेलेलीस? मी म्हणाले, सांगेन काय सांगायचं ते. चल आता. आम्ही दोघी धावत घरात गेलो. मोठा मामा, छोटा मामा, आजी सगळे एकत्र मला प्रश्न विचारू लागले. कुठे गेली होतीस? त्यांच्या चेहऱ्यावर फारच चिंता दिसत होती. मी विचार केला की दर्ग्यात होती हे सांगणं आता तरी उचित नाही. म्हणून मी खोटं बोलले. मी शेतांवर फिरायला गेले होते आणि रस्ता विसरले. मला गुरुप्रियाची कथा आठवली. ती कशा प्रकारे रस्ता चुकली आणि आईला तेव्हा ते कारण सांगून वेळ मारून नेली. त्यावेळेस मीही तेच केलं आणि पटापट आंघोळी जाऊ लागले. तेवढ्यात मला माझ्या हातात जाणवलं की काहीतरी आहे. ती बांगडी होती. कुठून आली? ही माझी तर नाही. मी बांगडी काढू लागले, पण काही केल्या ती निघेना. साबण, तेल सर्व काही वापरले, पण ती बांगडी निघाली नाही. शेवटी कंटाळून मी त्या बांगडीकडे दुर्लक्ष केले. रात्रीची वेळ. हेमा माझ्याजवळ येऊन बसली. मी वरांड्यातच बसले होते. हेमा म्हणाली, सारिका, खरं का नाही सांगत काय झालं? तुला माझ्यावर विश्वास नाही का? तू सांगशील तेव्हाच तर तुझी मी मदत करू शकेन. मी म्हणाले, अगं सांगण्यासारखं खूप काही आहे, पण तू विश्वास ठेवशील का? हेमा म्हणाली, हो, का नाही ठेवणार? मला जाणवतंय, सारखं जाणवतंय की तू काहीतरी नक्कीच वाईट अनुभवलं आहेस, पण तू एकटीच सहन करते आहेस. मी पुढे काही म्हणत असतानाच मागून कोणीतरी येऊन माझे डोळे झाकले. तोंडाने कोणीतरी श्श असं हेमाला गप्प करत म्हणाले. मी माझे डोळे झाकलेल्या हातावर हात ठेवला. त्या हातात अंगठी होती. हात नाजूक होता. हातात घड्याळ होतं. दुसऱ्या हातात एक ब्रेसलेट होतं. मला तो स्पर्श फार ओळखीचा, जवळचा होता. मी आनंदात मागे वळून पाहिलं. मी जोरात ओरडले, मानसी, आणि मी तिला मिठी मारली. मी म्हणाले, तू कधी आलीस? एकटी आलीस? तू का सांगितलं नाहीस की येणार आहेस? मानसी म्हणाली, दुपारीच आले. इथे गावात आईजवळ आले तेव्हा कळलं की तू इथे आली आहेस, पण एकदाही आईला किंवा बाबांना भेटायला आली नाहीस. मी म्हणाले, ते सर्व मी तुला नंतर सांगते. आधी सांग, तू किती दिवसांकरता आली आहेस आणि कोण कोण आले आहे? मानसी म्हणाली, सगळं इथेच सांगू का? तेवढ्यात हेमा म्हणाली, अरे हो, आज चला. मानसी म्हणाली, नाही, मी घाईत आहे. उद्या भेटते निवांत, मग बोलू. मी म्हणाले, पण तुला कोणी सांगितलं की मी इथे आहे? मानसी म्हणाली, फॅक्टरीमध्ये मोठ्या मामाने बाबांना सांगितलं होतं. मी डोक्याला हात लावत म्हणाले, प्राजक्ता काकू खूप चिडल्या असतील ना? मानसी म्हणाली, नुसती चिडली नाही, तुझं काही खरं नाही बघ. आणि मानसी हसू लागली.
मानसी बाय करतच एका कारकडे जाऊ लागली. मी वाकून पाहिलं तर परवेज होता. त्याला पाहतच मी रस्त्याकडे धाव घेतली आणि कारजवळ येऊन म्हणाले, कसा रे तू, मला न भेटताच पळतोयस? काहीतरी वाटतं का तुला? परवेज म्हणाला, खरं सांगू का सारिका, आजच आलोय. खूप कामं बाकी आहेत. अब्बू अम्मी सुद्धा आले आहेत. आजची रात्र मामू ओमरकडे काढून दुसऱ्या जागेचा बंदोबस्त करायचा आहे. आपण खरंच निवांत भेटू आणि बोलू. मी म्हणाले, ठीक आहे. मला माझ्या मैत्रिणीशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तिला तर सोडशील का इथे उद्या? परवेज म्हणाला, ठीक आहे, बघतो मी. उद्या जमलं तर सोडतो इथे तिला. असं म्हणत दोघंही निघून गेले. मी हाताने निरोप देत तिथेच उभी राहिले. माझ्या चेहऱ्यावर मानसीला पाहून आनंद झाला होता. जाणाऱ्या गाडीकडे माझी नजर लागून राहिली. मागून हेमाने खांद्यावर हात ठेवत मला घरात चलण्यास सांगितले. ती रात्र कशीबशी निघून गेली. कुठलेही स्वप्न नाही, कुठलाही वाईट अनुभव नाही. मन कसं आनंदी होतं. दुसरा दिवस उजडताच मानसीला कधी भेटते असं झालं होतं. मी ती येण्याची वाट न पाहता थेट तिच्या घरी गेले. काकूंनी थोडेफार टोमणे मारून माझं स्वागत केलं, पण मानसी तिथे नव्हती. काकूंकडून कळलं की मानसीला दुसरं घर मिळालं आहे आणि तिथे सामानाची लावालाव करण्यात ती व्यस्त आहे. काकूही थोड्याच वेळात मानसीला मदत करण्यास निघणार होत्या. मी सुद्धा काकूंसोबत मानसीला मदत करण्यासाठी जाणार होते. मी मामीला आणि हेमाला कॉल करून तसं कळवलं सुद्धा होतं. काही वेळातच गावाबाहेरील कॉलनीमध्ये आम्ही पोहोचलो. तेथील एका बिल्डिंगमध्ये दोघांनी एक फ्लॅट घेतला होता. तेथे जाऊन समजले की अम्मी अब्बू मात्र गावात ओमर मामाजवळ राहणार होते. फ्लॅटवर फक्त मानसी आणि परवेज. संपूर्ण घर लावण्यात दुपार संध्याकाळ निघून गेली, पण मानसी आणि मला बोलण्यास मिळालेच नाही. परवेजची अम्मी आणि प्राजक्ता काकूंचं चांगलं जमलं होतं. काकू तुटकं फुटकं हिंदी बोलून काम चालवत होत्या. आम्हाला दोघींना मात्र ते ऐकून फार मजा येत होती, पण मला जे बोलायचं होतं ते बोलताच आलं नाही. आम्ही चौघीही थकलो होतो. प्राजक्ता काकूंनी चहा टाकला. संध्याकाळचे 6:30 झाले होते. परवेज मुंबईला गेला होता आणि सरफराज खान ओमर मामूच्या बिझनेसमध्ये सामील होणार होते. हे काकू आणि परवेजची अम्मी बोलत असतानाच समजले. मी त्यांना मध्येच थांबवून विचारले, तुम्ही पहिल्यांदा भारतात आलात का? तमसीन म्हणाल्या, हो, मी पहिल्यांदाच आले, पण परवेजचे अब्बू काही वर्षांपूर्वी इथेच राहत होते. भारतात ते फार वर्षांनी आलेत. प्राजक्ता काकू म्हणाल्या, इथे म्हणजे या गावात? तमसीन म्हणाली, हो, तेच तसं म्हणाले होते. प्राजक्ता काकू काहीतरी विचार करण्यात मग्न झाल्या आणि थोडा विचार करून म्हणाल्या, मीही याच गावातील आहे. ते कुठे राहायचे? तमसीन म्हणाल्या, माझा भाऊ जिथे राहतो तिथेच कुठेतरी आसपास राहायचे. ओमर कामाच्या शोधात बऱ्याच वर्षांपूर्वी येथे आला होता. तो इथेच राहिला. जसं परवेज आणि त्याच्या अब्बूचं जमत नाही, तसंच ओमर आणि माझ्या अब्बूचं सुद्धा कधीच पटलं नाही. मग तो इथे निघून आला. त्याचा कोणीतरी एक मित्र त्याने ओमरला मदत केली येथे स्थायिक होण्यासाठी. प्राजक्ता काकू म्हणाल्या, मी सरफराजजींचा फोटो पाहिलाय, पण त्यांना पाहिल्याचं आठवत नाही. गाव तसं मोठं आहे. गावाचे 2 भाग पडतात. कदाचित ते खालच्या भागात गावात आत राहत असतील, कारण ते जर वरच्या ओळीत राहत असते तर मला माहीत असते. त्या काळात मुस्लिम वस्ती खालच्या ओळीत आणि गावाबाहेर राहत होती. वरच्या ओळीत जास्त करून गाववाली लोकच राहत. तमसीन म्हणाली, अच्छा अच्छा. मी आणि मानसी मात्र त्यांच्या गप्पा ऐकायचं काम करत होतो. 7 वाजले. दरवाजावर बेल वाजली. मानसी दरवाजा उघडण्यास निघून गेली. बाहेर दरवाजा उघडण्याचा आवाज येऊन दोघेजण बडबड करत आत येतानाचा आवाज ऐकू येऊ लागला. परवेज होता तो. तो कामावरून येताना जेवणाची सोय करून आला होता. त्याने जेवण बाहेरूनच आणले होते. प्राजक्ता काकू आणि मी जाण्यास निघालो. तसं तमसीन म्हणाल्या, थांबा, अर्ध्या तासात परवेजचे अब्बू आणि ओमर येतीलच. आपण एकत्रच जेवू.
मग तुम्हाला परवेज कारमध्ये गावात सोडेल. आम्ही जेवायला थांबणार नव्हतो, पण परवेजच्या आग्रहापुढे आमचे काहीच चालले नाही. 1 तास झाला, 2 तास झाले, पण ओमर मामा आणि परवेजचे अब्बू मात्र आले नाही. बरेच कॉल लावून झाले, पण फोन लागतच नव्हता. मग आम्ही जेवण उरकून घेतले. परवेजने पहिले प्राजक्ता काकूंना आणि मग मला घरी सोडले. ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या मानसीला मी म्हणाले, उद्या येशील का? दुपारी एकत्र जेवू. मी तुझी आवडती चिकन बिर्याणी बनवेन. परवेज म्हणाला, वा, फक्त तिलाच आमंत्रण आणि मला नाही का चिकन बिर्याणीची पार्टी? मी म्हणाले, माझं आधीच मानसीशी बोलणं झालंय. तू उद्या पूर्ण दिवस घरी नाहीस, म्हणून बिर्याणी फक्त तिच्यासाठी, समजलं? परवेज मानसीकडे पाहून खोडकर हसला आणि माझ्याकडे वळून म्हणाला, अच्छा, तुला आधीच खबर आहे म्हणजे. ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता तिला तुझ्याकडे सोडून जाईन. त्याच वेळेस मानसीने हातातील एक छोटी बॅग मला दिली. मी ती घेतच विचारले, हे काय? बॅग कशासाठी? मानसी म्हणाली, उघडून बघ, तुझ्यासाठी खास गिफ्ट आहे. मी बॅग उघडली. माझा हात मी बॅगेत टाकून त्यातील वस्तू बाहेर काढली. मी ती वस्तू पाहूनच खुश झाले. जोरात ओरडले, डायरी, गुरुप्रियाची डायरी. मी पुढे काही सेकंद फक्त डायरी बघत बसले आणि नेहमीप्रमाणे मानसी रागात माझ्याकडे पाहून परवेजला म्हणाली, चल आता हिला उद्या मी नाही आले तरी चालेल. हिची माझ्यापेक्षा जास्त गुरुप्रियाच्या डायरीशी मैत्री आहे. परवेज म्हणाला, गुरुप्रियाची डायरी? मागच्या वेळेस तुझ्या घरी मी आलो होतो आणि तुझ्या आईने ओरडत जी डायरी रागात खेचून घेऊन गेली होती, हीच का ती? मानसी म्हणाली, हो तीच. मी म्हणाले, पण काकूंनी तुला दिली का? मानसी म्हणाली, नाही, वेडी आहेस का? मी घरी गेली होती, माझ्या खोलीत माझ्याच सामानात मला मिळाली. आईला काहीच माहीत नाही आणि तिला सध्या सांगूही नकोस. मी म्हणाले, मानसी यार, तू खरंच भारी आहेस हा. मी किती मिस केलंय या डायरीला. असं बोलताना माझं लक्ष तिच्याकडेही गेलं. ती बारीक नजरेनं पाहत होती. तसं मी म्हणाले, तुला डायरीपेक्षा जास्त मिस केलंय ग. मानसी म्हणाली, राहू देत आता, तू बोलूच नकोस काही. परवेज म्हणाला, पण एवढं काय ते डायरीचं कौतुक? मी म्हणाले, तुला लवकरच समजेल. यावेळेस मी नक्कीच यातले प्रश्न सोडवेन. पण मानसी, एक वेळ अशी येईल जिथे प्राजक्ता काकूंना डायरीबद्दल आणि डायरीतील गोष्टींबद्दल सांगावं लागेल. मानसी म्हणाली, सारिका, तुला माहीत आहे, आईचा गुरुप्रियावर राग आहे. मला तर तिने माफ केलंय, पण गुरुप्रियाचं नाव सुद्धा ती ऐकून घेत नाही. मी म्हणाले, पण तरीही प्राजक्ता काकू तिची डायरी जपून ठेवतात. ती वाचत नाहीत, पण नष्टही तर करत नाहीत. त्यांनी तिच्याबद्दल डोक्यात राग घालून घेतला असला तरी तिची आठवण ही डायरी स्वतःजवळ ठेवतात तर आहे. काय झालं असेल ग? ऐक, एक काम कर, प्राजक्ता काकूंचा मूड बघून त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघ. मानसी म्हणाली, वा, म्हणजे मला मारायचा प्लान आहे हा. मी म्हणाले, चुप, काहीही बोलू नकोस. ठीक आहे, तू डरपोक राहू देत, हे काम मीच करेन. मानसी म्हणाली, हा हा हा, चल चल, तू आता करूनच दाखव. बघूया तू आईकडून कशी माहिती काढतेस. एवढं म्हणून मानसीने परवेजला चलण्यास सांगितले. परवेज गाडी चालू करून पुढे जाऊ लागला, पण मी गाडीबरोबर धावत खिडकीपाशी जाऊन म्हणाले, मानसी, थँक्यू यार, डायरीसाठी. तू माझी खरी मैत्रीण आहेस. मानसी म्हणाली, हा, आता मस्काबाजी करू नकोस. घरी अम्मी एकट्या आहेत. आज अब्बू आणि ओमर मामू घरी नाहीत. आम्हाला जाऊ दे, चल बाय. मी मात्र हाताने बाय करत ठीक आहे असं म्हणाले. ते दोघं निघून गेले. इकडे मी डायरी घेऊन घरात शिरले. मामा मामी तर झोपी गेले होते. बाहेरच्या रूममध्ये हेमा सोडून सगळे झोपले होते. हेमा माझ्यामुळे जागी होती. आत आल्यावर हेमाने दरवाजा लावून घेतला आणि मला झोपण्यास सांगून ती झोपी गेली. घरात अंधार होता, म्हणून मी मोबाईल टॉर्च चालू ठेवून गेले होते, जेणेकरून येताना कुणाच्या अंगावर माझा पाय पडू नये. मोबाईलच्या बाजूलाच मी डायरी ठेवली होती. टॉवेलने तोंड पुसत मोबाईल जवळ आले. टॉर्च बंद करण्यास मी मोबाईल उचलला होता,
माझं लक्ष डायरीकडे गेलं. डायरी उघडी होती. कुठलंसं पान त्यात उघडलं गेलं होतं. मला असं वाटलं कदाचित फॅनच्या हवेने ते पान उघडलं गेलं असेल. तिथे एक शीर्षक लिहिलं होतं, तुझ्या प्रश्नांची उत्तरं. पण अंधारात आणि टॉर्चच्या थोड्या उजेडात नीट असं काही दिसत नव्हतं. पण मला ते वाचायची इच्छा होऊ लागली. मी गुपचूप दरवाजा उघडला, बाहेर व्हरांड्यातली लाईट लावली आणि पुन्हा दरवाजा लावून अलगद आवाज न होता लावून घेतला. मी व्हरांड्यात एका बाजूला बसण्यासाठी गेले. एक नजर मागे असलेल्या दर्ग्याकडे गेले. एक थंडगार वाऱ्याची झुळूक मला स्पर्शून गेली. मी काही सेकंदासाठी डोळे मिटले. आजूबाजूला थंडावा वाढल्याची जाणीव मला झाली. तसं मी माझी ओढणी अंगाभोवती गुंडाळून खाली बसले. डायरीत त्याच पानाजवळ बोटाने बंद केलेली डायरी मी उघडली. मी वाचायला सुरुवात केली. या पानावर दिनांक नव्हती. लिहिलं होतं, तुझ्या प्रश्नांची उत्तरं.